बातमीकडे मालवणमधील पुतळा कोसळल्याप्रकरणी निलेश राणेंनी एक धक्कादायक आरोप केलाय। या प्रकरणात ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा हात असल्याचा संशय निलेश राणेंनी व्यक्त केलाय। खरंच या प्रकरणात वैभव नाईकांचा हात आहे की निलेश राणेंची राजकीय चाल आहे? पाहूया एक रिपोर्ट। म्हणजे देव करो ते सगळं खोटं निघावं, नाहीतर वैभव नाईकच सोडा, वैभव नाईकाचं कुटुंब पण महाराष्ट्रात राहू शकत नाही। की अशा पण अवलादी ह्या महाराष्ट्रामध्ये आहे का? जर असतील आताच त्यांनी पाकिस्तानला बोटीतून जायची तयारी ठेवावी। शिवरायांचा पुतळा हा नैसर्गिक कारणांनी पडलेला नसावा असा संशय माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केलाय। विशेष म्हणजे या प्रकरणात आमदार वैभव नाईक यांचा हात असल्याचा थेट आरोपही निलेश राणेंनी केलाय। शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्यावर राजकारण तापलेलं असतानाच निलेश राणेंच्या या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे। पुतळा पाडण्यात वैभव नाईकांचा हात। ज्या दिवशी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा उबाठा गटाचा आमदार वैभव नाईक हा 15व्या मिनिटात घटनास्थळी पोहोचला। आजूबाजूला कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहतं घर हे कणकवली शहरामध्ये जे 50 किलोमीटर लांब आहे, असं असताना घटनास्थळी 15 मिनिटात नाईक कसा पोहोचू शकतो? जर काही यामधलं वैभव नाईक याने घडवलं असेल तर आताच बोटीमध्ये बसून दुबई किंवा पाकिस्तानला जायची तयारी त्याने करून ठेवावी। आणि जर हे खरं असेल तर अतिशय भयानक होणार वैभव नाईकांसाठी। आणि हा त्यांच्यातलाच एक माणूस फुटला आहे। ही एक एका मोठ्या षडयंत्राचा हा भाग आहे। पण 100% जेव्हा माहिती माझ्याकडे आली तेव्हा मी 100% तुमच्या समोर ती ठेवीन। 50% आली आहे म्हणून मी सांगणं गरजेचं आहे की अशा पण अवलादी ह्या महाराष्ट्रामध्ये आहे का? जर असतील आताच त्यांनी पाकिस्तानला बोटीतून जायची तयारी ठेवावी। कारण का हे प्रकार सुचतात तरी कसे? मला वाईट वाटलं आणि मी मनात म्हटलं की देव करो हे सगळं खोटं निघावं। आणि जर हे खरं असेल ना तर खरोखरच आपलं राजकारण कुठल्या स्तराला चाललं आहे, कुठल्या दिशेने चाललं आहे हे म्हणजे कळायला मार्ग नाही। आपण कशासाठी करतो हे सगळं? काय कारण आहे त्याच्यामागे? फक्त एक पराभव, एक विजयासाठी, एक राजकारणाच्या विषयासाठी? कारण का निवडणुका जवळ आले त्याच्यासाठी? हे भयानक आहे। आणि म्हणून मी पुरावे सकट तुमच्याकडे येणार। मला एक 6-7 दिवसाचा कालावधी द्या। देव करो हे सगळं खोटं निघावं। कारण का मला असा वैभव नाईकांना हरवायचं नाही आहे। आणि हा राजकारणाचा पण विषय नाही आहे, हा एक अतिशय घाणेरडा विषय आहे। हे सगळं जे षडयंत्र जे काय कसं घडलं, कुठल्या वेळेला घडलं, त्यांचाच माणूस कसा फुटला, लोकेशन कोणाचं काय होतं, कधीपासून हे सगळं टप्प्याटप्प्याने घडवत गेले आणि नंतर तो 1:18 जो पुतळा कोसळताना बघितला तो हवेमुळे कोसळला की नेमकं काही कालावधीपासून एक वेगळं षडयंत्र त्याच्या मागे होतं हे तुम्हाला काही दिवसानंतर मी तुमच्यासमोर ठेवीन। एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो। शिवरायांच्या पुतळ्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं होतंच, मात्र समुद्रकिनारी वारे वेगानं वाहत असल्यामुळेच निकृष्ट दर्जाचा पुतळा कोसळला असा अंदाज आतापर्यंत बांधला जात होता। वाऱ्याचा वारा काही नाही, हे बांधकाम जे झालं ते व्यवस्थित नाही झालं होतं। मी 8 दिवसापूर्वी माझा रिक्षाचा व्यवसाय आहे, जवळजवळ 40 वर्ष मी तिथे भाडं घेऊन गेलो होतो। तिथे शिवाजी महाराजांकडे बघितलं पण त्याच्या अंगावरनं असे गंज कशी पकडते तसे स्पॉट पडले होते। फोटो आहे एखादा? नाही फोटो नाही। म्हणजे माझ्या नातेवाईकांना मी सांगितलं की हा पुतळा आतून खराब झाला आहे म्हणून सांगितलं। हा, ती मुंबईला पण बिचारी गेली, नातेवाईक माझी आली होती बघायला, तिथे घेऊन गेलो होतो तिथे। मात्र निलेश राणेंनी व्यक्त केलेल्या संशयामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। शिवरायांचा पुतळा पडला नाही तर पाडलाय का? शिवरायांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेमागे कुणाचं षडयंत्र आहे का? वैभव नाईक यांचा या प्रकाराशी काय संबंध आहे? निलेश राणे यांना माहिती देणारा तो अज्ञात व्यक्ती कोण? निलेश राणेंकडे असे काय पुरावे आहेत की वैभव नाईकांवर पाकिस्तानात जायची वेळ येऊ शकते?
शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर वैभव नाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. वैभव नाईकांनी PWD कार्यालयात जाऊन तोडफोड केली होती. त्याच वैभव नाईकांकडे आता निलेश राणेंनी बोट दाखवलंय. निलेश राणेंनी सर्व पुरावे हाती आल्यानंतरच माध्यमांशी संवाद साधणार असल्याचं स्पष्ट केलंय. मात्र राजकीय हेतूने शिवप्रेमींच्या भावनांचं भांडवल करण्याचा प्रयत्न झालाच तर निलेश राणेंनाही त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.